उलाग या यूट्यूब चॅनलवर आपले सरचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण दावणार आहे बघा तुम्हाला घाणेरी वनस्पती कोणत्या उपयोगासाठी चालणार आहे मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. आणि याला घाणेरी बोलतात आणि ठणठणी बोलतात मित्रांनो. ही बघा घाणेरी, हे बघा ही पाहू शकता. या घाणेरी ही घाणेरीचा आहे ना, याच्या फुलांचा उपयोग आहे ना मित्रांनो. बघा हे आपण याचा फुलांचा उपयोग मधमाशी आहे ना, त्या फुलांचा उपयोग मध गोळा करण्यासाठी बघा मित्रांनो करतात. आणि ह्याला मित्रांनो बघा हे बघा ही तुम्ही फुलं आहेत बघा, हे बघा हे फुलं जर खाल्ले ना तर तुम्हाला सर्दी ताप खोकला जर असेल ना तरी बघा निघून जाते. बघा हे बघा ही फुलं, हे बघा ही फुलं अशी ह्याच्या फुलं खातात बी बघा. बघा आणि मित्रांनो ह्याचे बघा फळं ह्याची पुढे की हे बघा मित्रांनो पुढे हे बघा ह्याची फळं हे बघा ही फळं का मित्रांनो गोड लागतात खायला. बघा हे गोड लागतात फळं आणि ह्याचा उपयोग खाण्यासाठी ना गोड आणि मस्त गोड लागतात फळं. बघा ही कच्ची बी फळं आहेत बघा, पिकलेली बी आहेत बघा. ही पाहू शकता तुम्ही मित्रांनो. हे बघा ही पिकलेली फळं आहेत बघा. हे बघा खायला एकदम गोड असतात, पचनाला बी एकदम सोपे असतात. आणि ह्याच्या मुळाचा रस आहे ना, मुळाचा रस, या घाणेरीच्या मुळाचा रस दात दुखीसाठी किंवा दात रोगासाठी मित्रांनो उपयोग होतो. अजून एक ह्याचा उपयोग काय तर डोकेदुखी, सर्दीदुखी, खोकला, मूळव्याधासाठी ह्याचा उपयोग होतो मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही करू शकता, ह्याला काय पैसे लागत नाहीत. बघू शकता तुम्ही ही बघा ह्याची फुलं, ह्याची पानंसुद्धा आपण खाऊ शकतो बघा. पानाचा रस सरासरी पानाचा रस करून पिलं ना दाताचे सर्व रोग निघून जातात. हे बघा हे कच्ची फळं बी आपण खाऊ शकतो. हे बघा हे पाहू शकता तुम्ही. हे बघा कच्ची फळं जरा हे बघा, हे बघा तर मित्रांनो ह्या झाडाचा उपयोग आहे ना, बाग असते ना, बागेला कुंपण करण्यासाठी ह्या झाडाचा उपयोग होतो मित्रांनो. तर मित्रांनो ही बाग वनस्पती ठणठणी म्हणतात. ही वनस्पती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.